सुप्रभात। आज जमते मी 8:30 वाजता उठलो आणि मी जाणार आहे आज कंपनीत, कारण की काम भरपूरसे वाढलेलं आहे आणि ड्रायव्हर पण सगळ्या गाड्यावर इकडे तिकडे आहेत। तर सध्या मी अटेगावर जात आहे रोज कामाच्या ह्याच्यामुळं। मी आता घराकडे आलो, आता खेळून फ्रेश होऊन मग निघणार मी चंचल सरांना घेणार, नंतर मग तिकडे कंपनीत निघणार आहे। त्यांना यासाठी आलो, अजून ते उतरायचे वरच बसून आहे। नाश्ता बिस्ता झाला असेल तर शूज बिन घालून आपले बॅगा पकडून येतील, लॅपटॉप ते, आणि आता आपण निघून कंपनीसाठी 2 ट्रिपा मारायला लागेल जमलं तर मी पण जमते। मग आता उठून फ्रेश होऊन आता घरीच तयार झालो। आता जाणार आहे आता कंपनीत। कंटिन्यू 5-6 दिवस मी जाणार आहे कंपनीत। टाइम भेटत नाही, थोडा बहुत बिझी शेड्यूल चालू आहे सगळा, आणि कामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि कंटिन्यू आपलं सगळं काम चालू। मेन रस्ता जेमतेम चालू व्हायचा आहे, पण रस्ता थोडा खुला केला आहे आणि छोटी मोठी गाडी आपण याच्यावर येऊ शकतो आणि सुटाच आपण असा धावणार आहोत या रस्त्याने। नवीन रस्ता चालू झाला MIDCतला आणि पूर्ण व्हायचा आहे, पण मजा येते थोडा चालवण्यासाठी आणि लवकर आपण त्या कंपनीत पोहोचू असा आपला रस्ता झालेला आहे। आता मी आता कंपनीत आहे आणि हा टर्बाईन आहे, इथून स्टीम येऊन याच्यात जाईल आणि याच्यानंतर मग जेवढा लागेल तेवढा स्टीम एक्स्ट्रा या मोठ्या पाईपातून जाईल। नंतर हा गिअर बॉक्स आहे, या गिअर बॉक्समधून स्पीड कमी जास्त करता येते। त्याच्यानंतर ज्याच्यात इलेक्ट्रिसिटी तयार होईल लाईन ती इथं आहे आणि हा मोठा असा टर्बाईन तिकडे आहे। हा जनरेटर फिरवून याच्यातून 5 मेगावॅट लाईन तयार होणार आहे। म्हणजे वरती मला चढण्याचा चान्स यांच्या सरांमुळे भेटला, चंचल सरांमुळे बहुत काही अनुभव मला भेटला इकडचा। आणि तिकडे पण गिअरबॉक्स फिरेल त्यासाठी ऑइलचा मोठा हे आहे, कंटेनर मोठे इकडे ड्राम आहेत आणि आपण आतमध्ये तर बघितलंच। आणि अशा पद्धतीने आपला आजचा नवीन टेक्नॉलॉजी आहे, उत्तम यांचा हा पॉवर प्लॅन्ट आहे आणि खूप काही शिकण्यास भेटते। आणि हे सगळे ऑइल इथे लागणारे साहित्य आहे। चंचल सर हर व्हिडिओमध्ये सांगत असतात, गायडन्स करत असतात। आणि आम्ही आता पॅनलमधून तिकडून आलो आतमध्ये, सगळा वेगळा आहे। हा जो आहे हा गिअरबॉक्समध्ये जो ऑइल येईल गिअरबॉक्समधून आणि त्याच्यातून मग पाण्याच्या याच्याने ते सगळं थंडा करतील। अशा पद्धतीने हा इकडे आपण सगळा आतमध्ये सिस्टम पाहू शकता। म्हणजे हे मेन आहे आणि आतमध्ये कंट्रोल रूम आहे। इकडे मागे एक कूलिंग टॉवर आहे, मागे आपण पाहू शकता हा एक कूलिंग टॉवर इकडे। बहुत सारे डोर हैं सर, इतने डोर। राईस अन्ना हे सगळे छोटे वायर आहेत, छोटे याच्यात काही समजत नाही मला। सगळे मेन पॅनल इकडे आहे आणि फुल AC लावले इकडे आतमध्ये आणि सगळ्यामुळे सगळं पाहण्याचं शक्य होतं आहे। इकडे सगळे पॅनल आहेत आतमध्ये। सध्या मी अंदरच्या पॅनल रूममध्ये आहे आणि ही मेन पॅनल म्हणजे ते पहिल्यांची मेन आहे आणि हे कंट्रोल करतात। अशा पद्धतीने सगळे लावून आहे, सगळं काही समजत नाही आपल्याला, पण आहे खूप सारं शिकण्यासारखं अनुभव इथे थोडा आपण म्हणतो का अंदर करायचं। आणि माझ्या मागे बायलर आहे, मोठा बायलर, पण अजून वरती मी चढलो नाही आणि सगळं थोडं काम चालू आहे इकडचा।
टेस्टिंग चालू होती. बायलरच्या जवळ उभा आहे आणि बहुत मोठा बायलर आहे. वरती जायचं मला आणि याच्याने 5 मेगावॅट वीज निर्माण होणार आहे, स्टीम तयार होणार आहे. आणि असा प्रोसिजर आहे. याच्याने स्टीम येऊन आतमध्ये जाईल, तिकडून कोळसा येईल. खूप सारी मोठी मोठी प्रोसिजर आहे. थोडी आता समजत आहे सांगण्याने, यांच्या ऐकल्याने. आणि बघू वर पण जायचा चान्स आहे. वर आपण जाऊन बघू आज न उद्या कधी ना कधी. कंट्रोल रूममध्ये आपण गेलोच होतो आणि बाकी पण प्लॅन आपल्याला थोडंफार सरांच्यामुळं पाल भेटला आणि आहे आनंद होता या गोष्टीचा की आपल्याला अंदरचा प्लॅन पाहण्यास मिळाला. माझी गाडी तिकडे उभी आहे. तर हे सगळे निघले. आता मी चाललो जेवासाठी. मैं नहीं खाऊंगा. ये भात ही एक भी नहीं खाऊंगा. का डब्बा और कुछ याद नहीं, भूल गए. सध्या आम्ही जेबी मॉल मध्ये आहे आणि शॉपिंग चालू आहे सगळ्यांची. आज बुधवार हाफ डे आणि सगळं भरून घेत आहे आम्ही. ना मॅगी खात नाही. अन्नासाठी अमूलचा प्युअर घी घेतला. घी एस रोल आहे हा अन्नासाठी स्पेशल. अन्ना खाती नहीं, अपने को पता है ना, इसलिए. चंचल सर पण आलेत. आम्ही सगळे आज जेबी मॉल मध्ये आहेत आणि छान आहे एकदम मस्तपैकी. खूप सारे व्हेरायटी आहेत पण डिस्काउंट थोडा कमी भेटतो. आपला नागपूरचा किंवा चंद्रपूरचा जो माल आहे त्याच्यात मस्त सस्ता डिस्काउंट मिळतो. आम्ही गेलो तर बरोबर घेऊन येतो तिकडून. देत आहे नाही ये भी मस्त लगता है. ये कितना आ रहा है ये ग्रीन चिली. ये ब्लैक के लिए मंथली कितना आ रहा है? नहीं भी चालू होने का है ना ये. मी शेंगदाण्याची चटणी आणि ग्रीन चिली लेमन असा हा लोणचं घेतला आहे मिक्सवाला. खूप छान आहे. एकदा टेस्ट केली होती, अजून एकदा घरी खाऊन बघतो. आणि छानसा आपला हा माल जेबी माल. अन्ना मेरे लिए नहीं क्या? ये चाहिए मेरे को लस्सी वाला. लो ना रामनाथ. आज आमचा हाफडेचा अर्धा दिवस हेच पिऊन आज घालवा लागणार आहे. कारण की आज ये ठीक आहे ज्यूस पार्टी. अन्नाकडून ज्यूस पार्टी आहे आज. रमा नाही आणि सगळा किराणा घेऊन झाला हप्त्याभराचा. आणि आज आपला अर्धा दिवस. आज काही कंपनीत जायचं नाही, मस्त फिरायचा, झोपायचा, जेवायचा आणि सगळं सामान आता पॅकिंग चालू आहे. मॅगी कोण खाता? मॅगी सुबह 2 चुंगड्या खचाखच भरल्या आहे आणि 4085 सध्या बिल झालेलं आहे. का भेटला क्या मिला? हाँ खजूर.
3000च्या शॉपिंगवर 2 खजूरचे पॅकेट भेटले. किती का 225 104 रुपयाचा आम्हाला भेटलाय. आता नाही खाणार कोण आहे आता हा पहिला अन्ना आप क्यों हंस रहे हैं? चंचल सर आहे स्वरांश सर पोरगी पाहणार आहे. पहिलं स्वरांश सर बोलणार आहेत. बोलो जोर से तो बोलो. क्या बोलना है? अरे बोलो ना तमिल में. गौरव के लिए लड़की देखना है. तमिल में கௌரவ் இன்னும் சாதி இன்னும் கல்யாணம் ஆகலை. சீக்கிரம் ஒரு பொண்ணு பார்த்து கொடுங்க. யாராவது கல்யாணம் பண்ணாங்கன்னா கொஞ்சம் நல்லா இருக்கும். கிட்டத்தட்ட வயசு 37 ஆயிடுச்சு. யாராவது இதை பார்த்து விழாக்க பார்த்துட்டு யாராவது பொண்ணு கொடுக்குறதுக்கு கொஞ்சம் முயற்சி பண்ணுங்க. त्याच्यातलं तर काय आपल्याला समजलं नाही. आता এই গৌরব ভাইয়ের জন্য খুব একজন ভালো সুশীলা সুন্দরী সুশিক্ষিতা মেয়ে দরকার চাই যা বিয়ের জন্য. हाँ मेरे को समझा. गौरव सुशिक्षित है, अच्छा है. नहीं मेरा को पूछो तुमको पता है. बंगाली जानता हूँ मेरे को नहीं. चलो शपथ देना. गौरव भाई की शादी के लिए कोई अच्छी लड़की चाहिए जो सुशील हो, अच्छी हो. हाँ तो ऐसी लड़की चाहिए मेरे को. अभी देखते हैं 2 रिश्ते आने वाले हैं इधर से. देखते हैं. दूसरा जी सर खाएगा नहीं खाएगा. सगळ्यांना आता रूमवर सोडलं. सगळ्यांनी सामान घेऊन गेला आणि मी पण आता घरी जाऊन थोडा स्वयंपाक भाजी बनवतो. कारण की घरी कोणी नसल्यामुळे आता काहीतरी बनवावं लागेल. आणि भूक तर भूक लागली आहे. कारण की जेमतेम आता 3 वाजलेले आहेत. शॉपिंग पण झाली थोडीफार त्यांची. त्यांच्या ह्याच्यात मला थोडा डिस्काउंट भेटला 200च्या ह्याच्यावर. आता कोणीच नाही. आता जाऊन स्वयंपाक बनवतो. आणि साईडवाले पण बाहेर गेलेले आहेत. घर सोना झालं आहे. बाला पण आमचा फिरासाठी गेला. आता मी घरी पोहोचलो पण आता घरी कोणीच नाही. बाकी माझा बाला आणि त्याची आई फिरासाठी गेली. बोलले आणि म्हणून आमचा कामावर गेला. आता पोळी आहे आणि भात ठेवला आहे. भाजी तर संपली. आता बनवावं लागेल काहीतरी आता गॅसवरती. फ्रीजमध्ये तर काही नसेलच. टमाटे आहे, 2-3 मिरच्या. तर चटणी बनवतो. अंडा आहे पण अंडाची भुर्जी जमत नाही कारण की त्याचा त्रास होतो. मी आता जेमतेम आता टमाटर मिरची आणि थोडी चटणी बनवतो हे टाकून. आणि 2 टमाटे आहे. आणि बाकी आता साहित्य घेऊन कापकूप करावं लागेल. बघ मी कांदे मिरची टमाटर एकात मिक्स केले. मेथी कापली आता. आणि तेल कढई मांडली आता तेल गरम करण्यासाठी. खूप त्रास येत होता आता. तर याच्यातच बारीक केला. आता याच्यात टाकून देतो. जेमतेम आता कढई गरम झालीच आहे. आता तेल टाकायचं माहित नाही पण टाकतो आता कसं तरी. कारण घरचे सगळे गावाला गेले आहेत. दोन डवले तेल टाकले. आता अजून काय टाकायचं आहे. मसाले बिसाले इकडे डबे ठेवून आहे छोटे छोटे.
झणझणीत आवाज येत आहे. टाकून आता 1 नंबर चटणी बनली आहे. आता याच्यात टाकणार मी मेथी, थोडीफार मेथीचा पण आस्वाद घेतला पाहिजे. आणि कशी होत आहे माहीत नाही, आता पहिल्यांदाच खूप दिवसानंतर स्वयंपाक बनवत आहे. कारण की कधी कधी बनवत असतो घरचे नसल्यावर, आपण पण जेवासाठी येऊ शकता आणि जेवणाचा आस्वाद आपण नक्की घ्या. मिरची टाकली. आता तिखट थोडं कमी झालं का माहित नाही. आता एकदम मस्त पैकी ठेच्यासारखी चटणी झाली आहे एकदम टमाटरची. त्याला आता शिजवतो थोडा वेळ. लगभग टमाटरची चटणी बनवून तयार आहे आणि एकदम सुगंध, एकदम अशी मस्त वास येत आहे. आता भूक पण लागली आहे कारण की आता जवळपास 3:30 वाजलेले आहेत आणि आता जेवणाचा आस्वाद घेत आहे. आणि आता पोळ्या पण गरम करून घेतो. तयार केलं मी आता आणि पहिल्यांदा फॅन लावून देतो आणि निवांत बसतो. आणि चटणी जर शेंगदाण्याची माहीत नाही कशी आहे, तर तिचा टेस्ट अजून बघितला नाही मी. आणि उन्हाळा पण लागला आहे जेमतेम. आता 4 वाजत आले आणि 4 वाजता आता माझं जेवण होतं. म्हणजे एवढं टायमिंग राहत नाही. आणि दोन्ही चटण्या 3 चटण्या घेतल्या आहेत आणि त्याचा टेस्ट आता मी टमाटर चटणीचा आस्वाद आता सध्या मी घेत आहे. मस्त 1 नंबर झाली आहे. मस्त. लगभग माझं जेवण झालं. आता मी मच्छीचं लिक्विड आणायला चाललं आहे. पाण्यामध्ये टाकायचं, त्याच्याने पाणी क्लीन राहतं आणि बॅक्टेरिया होत नाही. आता पार्सलवाला आला, येऊन गेला, पण घर बंद होतं. बघ आपलं पार्सल आलेलं छोटा. आता आपण घरी जाऊन फोडून बघू. याच्यात फक्त लिक्विड आहे मच्छ्यांसाठी टाकण्यासाठी. लगभग पार्सल घेतला. तर मी आता घर जाऊन आपण याचं खोलून बघूया कसं आहे लिक्विड, नाहीतर बघ वापस पाठवता येईल. मच्छींच्या फिश टाकण्यासाठी आहे आणि त्याच्यात खूप सारी गंदगी होत असते आणि बॅक्टेरिया जमा होतात ना, त्यासाठी ते पाणी शुद्ध करते. त्यासाठी आपण तो फिल्टर बोलवला आहे. जेमतेम छोट्या 2 बाटल्या 272 रुपयात 2 आहे. तर आता आपण घरी जाऊन याचं अनबॉक्सिंग करूया. याचा आपण बघू आता काय काय याच्या अंदर आहे. तर असं वेगळंच आहे. छोटासा खोका आहे. याच्यात आहे 2 बॉटल ॲक्युम क्लिनर, हा एक आहे आणि दुसरा हा एक आहे. हा अल्ट्रा क्लिनिक
हे 2 असे आपलं लिक्विड आलेले आता पार्सल, आणि आपला जो फिश टँक आहे मोठा याच्यात टाकण्यासाठी हे आवश्यक येतात आणि आपण हे याच्यात टाकणार आहे, कारण की पाणी शुद्ध राहायला पाहिजे अशासाठी. आपला पार्सल आलेला आहे आणि हे आपला हा फिश टँक आहे मोठा, म्हणजे याच्यात थोडा पाणी खराब होत असतो, तर पाणी चांगलं शुद्ध राहण्यासाठी हे 2 क्लिनिंग आला आहे. 10 ml आपल्याला टाकायचं आहे 50 लिटर पाण्यात, आणि हे मापूनच टाकायचा अंदाज इथं दिलेला आहे दोन्ही याच्यात. आणि हे पहिलं आपण यूट्यूबवर बघून घेऊ कशा पद्धतीने टाकायचं, नाहीतर खूप साऱ्या मच्छ्या आहेत माझ्या त्या मरून जातील. आपल्याकडे जेमते 20 फिश आहे आणि 4 फुटाचा आपला फिश टँक आहे, मोठा फिश टँक आहे. आणि या सगळ्या आपल्या घरच्या फिश आहेत, सध्या त्या निवांत फिरत आहेत इकडे तिकडे. आता आंघोळ बिंघोळ करून तयारी करून फाईल हातात घेतली आणि तुरंत जायचा काम, कारण की 1-2 डॉक्युमेंट कमी पडले, प्रिंट बरोबर झाली नाही त्याची स्कॅन करण्याच्या वेळी. झोपेतून आता मी जमतेम 5:30 वाजता उठलो आणि आंघोळ करून तुरंत आता मी जाणार अंकित भाऊकडे आणि पटणाऱ्या स्कॅन करून शिक्का मारून काम पूर्ण करणार, कारण की सकाळीच फोन आला होता आणि वेळेच्या अभाव इकडे तिकडे फिरत ते तसंच राहिलं आता पेंडिंग. आपण तुरंत काम करणार आहोत. आता आपण निघणार आहोत तहसीलकडे. जस वासू डिजिटल आर्ट मध्ये आता पोहोचलो आम्ही. आता अंकित भाऊला भेटणार पहिल्यांदा. वॉन्टेड माणूस पळून गेला होता. तर मग मी वासू डिजिटल काम पेंटिंग होतं आणि अंकित भाऊनच आपलं सगळं काम केलं आणि आता